जल्दी या तब दिसत आहे तिथं इंग्लिश और मराठी मीडियम एक साथ है क्या? कसे आहात सगळे मुलांनो? छान. अच्छा, आज आपण जे शिकत होतो गेल्या आठवड्यामध्ये ते आपण वास्तव संख्या शिकत होतो आणि तुम्हाला वास्तव संख्या म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलं होतं. आपल्या बघा वेगवेगळ्या संख्यांचे संच आहेत, जसं नैसर्गिक संख्यांचा संच n, पूर्ण संख्यांचा संच आहे w, पूर्णांक संख्यांचा संच आहे i, है ना, वेगवेगळे संच आहेत. आणि नंतर आपण परिमेय संख्याचा संच बघितला आणि परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या. हा संख्यांचा वास्तव संख्या ज्या आहेत त्या संख्यांचा सगळ्यात मोठा संच आहे वास्तव संख्यांचा संच, जो आपण r या अक्षराने दर्शवतो. रियल नंबर्स, वास्तव संख्या. आता वास्तव संख्यांमध्ये आपल्याला वास्तव संख्या ज्या आहेत की नाही त्या वास्तव संख्या कशापासून बनतात, तर वास्तव संख्या बनतात परिमेय आणि अपरिमेय संख्यांपासून. तुम्हाला गेल्या वेळेला मी एक आकृती काढून दाखवली. अशी आकृती होती. म्हणजे सगळ्यात छोटा जो संच आहे तो आपण काढला होता बघा. सगळ्यात छोटा आतला संच आहे जो n आहे. n म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच. हा सगळ्यात लहान, हा जो आतमध्ये एकदम तो नैसर्गिक संख्यांचा संच. सगळ्यात छोटा जो संच तो n आहे, जो नैसर्गिक संख्यांचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो दुसरा संच मिळतो तो आहे w, ज्याच्यामध्ये शून्य, नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य मिळवला की w तयार. त्यानंतर आहे परिमेय i, इंटिजर्स, तो पूर्णांक संख्यांचा संच. तो बघा हा जो निळ्या अक्षरात तुम्हाला दिसतोय, निळा सर्कल जो दिसतोय तो i आहे. i म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच. w म्हणजे पूर्ण संख्यांचा संच. आणि सगळ्यात लहान जो n आहे तो नैसर्गिक संख्यांचा संच. आणि बाहेर जो पिवळ्या रंगाचा तुम्हाला जो सर्कल दिलेला आहे तो आहे q, परिमेय संख्यांचा संच. आता परिमेय संख्यांमध्ये या सगळ्या संख्या येतात. म्हणजे परिमेय संख्यांमध्ये नैसर्गिक संख्या पण येतात, पूर्ण संख्या पण, पूर्णांक संख्या पण. म्हणजे या चार संचामध्ये कोणत्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या. नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक, परिमेय. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या w, नैसर्गिक संख्या n, पूर्ण संख्या w, पूर्णांक संख्या म्हणजे i आणि परिमेय संख्या म्हणजे q. या चार मध्ये जो परिमेय संख्यांचा संच आहे q, हा सगळ्यात मोठा आहे चार मध्ये. या चार मध्ये आपला जो q आहे तो सगळ्यात मोठा आहे. आणि बाकीचे जे तीन आहेत ना ते त्याचे उपसंच आहेत, q चे उपसंच आहेत. म्हणजे n मधले सगळे घटक q मध्ये येतात. म्हणजे सगळ्या नैसर्गिक संख्या परिमेय संख्यांमध्ये येतात, पूर्ण संख्या पण परिमेय संख्यांमध्ये येतात,
पूर्णांक संख्या पण परिमेय संख्यांमध्ये येतात. म्हणजे हे जे 3 संच आहेत ते क्यूचे उपसंच आहेत. एन पण क्यूचा उपसंच आहे, डब्ल्यू पण आहे आणि आय पण. उपसंच म्हणजे काय? आता एन मधले सर्व संख्या क्यू मध्ये सुद्धा येतात, म्हणून आपण काय लिहितो? एन हा क्यूचा उपसंच आहे, डब्ल्यू पण क्यूचा आहे, म्हणून मग ते मी एका आत असे लिहिलेले आहेत. एका सर्कल, मोठा सर्कल काढला आणि त्याच्यामध्ये 3 का लिहिले आहेत? कारण ते सगळे त्याचे उपसंच आहे. आणि अपरिमेय संख्यांचा जो संच आहे तो पूर्णपणे परिमेय पासून वेगळा आहे. परिमेय संख्या पूर्णपणे वेगळा आणि अपरिमेय संख्या पूर्णपणे वेगळा आहे. परिमेय संख्यांचा संच क्यू असतो आणि अपरिमेय संख्यांचा संच क्यू डॅश असतो. दोन्ही पण पूर्णपणे वेगळ्या संख्या आहेत. अशी कोणतीच संख्या नाही जी परिमेय पण आहे आणि अपरिमेय पण, पूर्णपणे वेगळ्या संख्या. आणि अशा परिमेय क्यू आणि अपरिमेय क्यू डॅश. परिमेय क्यू, बघा हा जो येलो कलरचा सर्कल हा परिमेय संख्यांचा संच आणि हा इकडे जो तुम्हाला दिसतोय हा तो अपरिमेय संख्यांचा संच. अशा परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून जो सगळ्यात मोठा संच संख्यांचा तयार झाला तो आहे वास्तव संख्यांचा संच. वास्तव संख्यांचा संच आर. कडी लावून घे. वास्तव संख्यांचा संच आर जो परिमेय आणि अपरिमेय या दोन्हीचा मिळून बनतो. आता वास्तव संख्या आपल्या धड्याचं नाव आहे. धड्याचं नाव आपल्या वास्तव संख्या आहे. पण वास्तव संख्या म्हणजेच काय? तर परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या. या धड्यामध्ये थोडक्यात आपल्याला काय शिकायचंय? वास्तव संख्या शिकायचंय. पण वास्तव संख्या म्हणजे काय? तर वास्तव संख्या म्हणजे आपल्याला या धड्यात शिकायचंय परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. कारण वास्तव संख्या वेगळ्या काय अशा नाहीयेत. परिमेय आणि अपरिमेय मिळूनच वास्तव संख्या बनते. जरी धड्याचं नाव वास्तव संख्या असलं तरी आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा. रियल नंबर्स. रियल नंबर्स मध्ये आपल्याला 2 प्रकारच्या संख्या, वास्तव संख्यांमध्ये 2 प्रकारच्या संख्या येतात. एक परिमेय आणि दुसरं अपरिमेय. म्हणजे रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स मिळून रियल नंबर्स बनतात. आता याच्यामध्ये आपल्याला परिमेय आणि अपरिमेय या 2 प्रकारच्या संख्यांचा अभ्यास करायचा. सगळ्यात आधी आपण परिमेय संख्यांचा अभ्यास करू. परिमेय संख्या म्हणजे काय ते आधी आपण बघू. परिमेय संख्या म्हणजे काय? कारण पहिला अभ्यास आपण परिमेय संख्यांचा करणार आहोत आणि मग आपण अपरिमेय संख्यांचा करणार आहोत. परिमेय संख्या आपण क्यू या परिमेय संख्या क्यू या अक्षराने आपण दर्शवतो. बघा परिमेय आणि अपरिमेय मिळून वास्तव बनतो. आधी आपण परिमेय संख्या अभ्यासू आणि मग आपल्याला अपरिमेय संख्यांचा अभ्यास करायचा. आता परिमेय संख्या म्हणजे आपण बघितलं क्यू. क्यू म्हणजे काय? तर क्यू म्हणजे अशा सगळ्या संख्या ज्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो त्या सगळ्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. फक्त छेद 0 नसला पाहिजे छेदात. क्यू म्हणजे छेदातली संख्या, पी म्हणजे अंशातली संख्या. अंश आणि छेदाच्या रूपात लिहिता येणाऱ्या सगळ्या संख्या फक्त क्यू 0 नसला पाहिजे. म्हणजे छेद
शून्य नसला पाहिजे अशा सगळ्या संख्या परिमेय संख्या असतात। पी छेद क्यू स्वरूपातील सर्व संख्या या परिमेय संख्या असतात। मग आपण कितीतरी संख्या 3/4, 5/8 कितीतरी, ऋण 27/3 अशा अनेक संख्या ज्या आहेत त्या काय आहेत परिमेय संख्या। कितीतरी ज्या अंश, नुसतं मी 9 लिहिलं तरी ती परिमेय आहे, ही पण परिमेय। तिच्या छेदात काही नाही आपल्याला दिसत असेल पण छेदामध्ये 1 असतो, म्हणजे ही सुद्धा अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येते। नुसती 9, नुसती 5, म्हणजे आता फक्त मी समजा ऋण 3 लिहिली तर ऋण 3 ही खरी काय आहे पूर्णांक संख्या आहे, म्हणजे आय मध्ये येते। आता या सगळ्या संख्या आय मध्ये नाही येत, ही आय या गटात येत नाही, एन मध्ये पण नाही, डब्ल्यू मध्ये पण नाही, आय मध्ये पण नाही। ही 3/4 ही फक्त क्यू मध्ये येते, ही पण फक्त क्यू मध्ये येते, ही पण फक्त क्यू मध्ये येते। ही येते नैसर्गिक तिन्ही संचात येते, एन मध्ये पण येते, डब्ल्यू मध्ये पण येते, आय मध्ये पण येते। कारण 9 एन मध्ये आपण सगळ्या धनसंख्या घेतो आणि 9 धनसंख्या 1 छेदात असले ना की ते ह्या संचामध्ये येतात। पण छेदात बघा आपण त्या दिवशी सगळं बघितलेलं आहे की छेदामध्ये ज्यांच्या 1 नाहीये, छेदामध्ये 2 आहे, छेदामध्ये 3 आहे। छेद म्हणजे काय, खाली आपण जे संख्या देतो ती छेद आहे। आता जसा या संख्येचा छेद 4 आहे, 4, याचा छेद 8 आहे, याचा छेद 5 आहे। या सगळ्या संख्यांना आय मध्ये जागा नव्हती। आय मध्ये जागा कोणाला होती, ज्यांचा छेद 1 आहे। ज्यांचा छेद 1 त्या आय मध्ये पण येतात, क्यू मध्ये पण येतात। क्यू मध्ये त्यांना क्यू मध्ये तर सगळ्या संख्या आहेत। अपरिमेय संख्यांचा अभ्यास आपल्याला शिकायचा। अपरिमेय सोडून बाकी सगळ्या संख्या क्यू मध्ये येऊ शकतात, ज्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो। मग आता आपल्याला काय शिकायचं, या सगळ्या परिमेय संख्या, परिमेय संख्या आणि परिमेय संख्यांचा आपल्याला, परिमेय संख्या कळल्या का मुलांना? परिमेय संख्या कळल्या पाहिजे ना। परिमेय संख्या म्हणजे ज्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येत। जसं 5/3 आहे, 2/7 आहे, अंश छेद अंश छेद अंश छेद, त्या सगळ्या परिमेय संख्या। नुसतं 5 जरी म्हटलं ना 5, तर तुम्ही म्हणाल की छेदामध्ये कुठे काय आहे, तरी सुद्धा ती परिमेय आहे, कारण तिच्या छेदात असतो 1 असतो। नुसतं 5 म्हटलं ना तरी तिच्या छेदात 1 असतो। तुम्ही म्हणा छेदात कुठे कायचे आहे 5, 5 ऋण 3, या सगळ्या संख्या सुद्धा क्यू मध्ये येतात। क्यू मध्ये कोणत्या संख्या येतात, ज्या अंश छेदाच्या स्वरूपात। या लिहू शकतो अंश छेदाच्या, छेद 1 लिहायचा, 1 छेद चालतो, छेदामध्ये 0 नाही पाहिजे फक्त। या सुद्धा संख्या सगळ्या क्यू मध्ये येतात, या सगळ्या परिमेय संख्या। आता आपण, तुम्हाला सगळ्यांना भागाकार येतो का, भागाकार? थम्स अप करा, भागाकार येतो? वही आहे तुमच्याकडे सध्या तुमच्या बरोबर? तर आपल्याला करायचं आता भागाकार, आपला नॉर्मल भागाकार आहे। पण त्या भागाकारामध्ये, भागाकार कशासाठी करायचं माहितीये का ते सांग। आपल्या ज्या परिमेय संख्या आहेत की नाही, अंश छेदाच्या स्वरूपात आपण ज्या लिहितो, बरोबर आहे, त्यांना मला बघा परिमेय संख्या जी आहे, परिमेय संख्या, त्या आपण, आपल्याला परिमेय संख्या लिहिण्याच्या 2 पद्धती, परिमेय संख्या लिहिण्याच्या 2 पद्धती।
पद्धत 2 आहे. एक आहे अशी P/Q फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे P/Q स्वरूपात लिहितो आपण परिमेय संख्या. किंवा दुसरा जो रूप आहे परिमेय संख्या लिहिण्याची दुसरी जी पद्धत आहे ती आहे दशांश रूपात. म्हणजे एक तर P/Q स्वरूपात लिहितो किंवा दशांश रूपात लिहितो. P/Q स्वरूपात आता बघितलं आपण त्या सगळ्या P/Q स्वरूपातल्या संख्या, जसं 5/3, 8/7 है ना, नंतर ऋण 2/9, हे सगळे या स्वरूपात आहे P/Q स्वरूपात, अंशछेदाच्या स्वरूपात. मग दशांश रूप म्हणजे काय? याच संख्या ज्या आहेत ना, ज्या P/Q स्वरूपात आहेत त्यांना आपण दशांश रूपात सुद्धा लिहू शकतो. हीच संख्या 5/3 आहे, 8/7 आहे, ऋण 2/3 आहेत, या जेवढ्या पण परिमेय संख्या आहेत त्या परिमेय संख्या आपल्याला दशांश रूपात लिहिता येतात. समजा 2/3 आहे तर ही P/Q स्वरूपात आहे, अंशछेदाच्या रूपात आहे. तिला आपण दशांश रूपात जर रूपांतरित करायचे तर त्याच्यासाठी काय करायचं असतो? भागाकार. म्हणजे तुम्हाला एखादी परिमेय संख्या P/Q स्वरूपातून जर तुम्हाला दशांश रूपात आणायची आहे, डेसिमल फॉर्म मध्ये आणायची आहे, बघा इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी डेसिमल फॉर्म आहे, एक तर P/Q फॉर्म आणि दुसरा डेसिमल फॉर्म. दोन पैकी एका पद्धतीमध्ये आपण रॅशनल नंबर लिहिता येतात. रॅशनल नंबर लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत, एक आहे P/Q फॉर्म आणि दुसरा आहे डेसिमल फॉर्म. आणि दुसरं लिहिता येतं डेसिमल फॉर्म म्हणजे दशांश रूपात. P/Q स्वरूपात 5/3 आहे किंवा 2/3 आहे तर तिला मी दशांश रूपात कसं आणू? आणता येतं. दशांश रूपातली पण P/Q स्वरूपात आणता येते, P/Q स्वरूपातली दशांश रूपात आपल्याला नेता येते. मग आधी आपण काय शिकायचंय? आधी आपण शिकायचंय की P/Q स्वरूपातली संख्या दशांश रूपात कशी आणायची. आज दशांश रूपात कशी आणायची, जी P/Q म्हणजे अंश छेदाच्या स्वरूपात संख्या आहे ती मला दशांश रूपात आणायची. तर त्याच्यासाठी करावा लागणार भागाकार. कसा भागाकार करणार? तर छेदाने अंशाला भागायचं. आता इथे 2/3 आहे, याच्यामध्ये छेद काय आहे? छेद आहे तुमचा 3 आहे. मग छेद इथे लिहायचा, छेदाने भागायचं असतं आणि इथे 2 लिहायचं. आता आपण भागाकार कसा करतो? आपण 3चा पाडा म्हणतो. बघा भागाकार यायला पाहिजे तुम्हाला. भागाकार कसा करणार? बघा 3 ने 2ला भागायचं. 2 मधून वजा होणारी 3च्या पाडातली एकही संख्या नाही. दोन मधून वजा होणारी आहे का पाड्यात कोणती संख्या? 2 मधून वजा होणारी एकही संख्या नाही, कारण पाडा सुरू होतो 3 पासून. त्यामुळे पहिला भाग लावणार शून्याचा. 3 0 0 इथून वजा करणार, राहिले 2. आता 2 राहिले, मला खाली घ्यायला इथे कोणतीच संख्या नाही 2च्या पुढे. मग मी काय करेन? माझ्याकडचं 0 इथे घेणार. आता खाली घ्यायला संख्या नाहीये, मग मी आपण आपल्याकडचं 0 घ्यायचं पुढे. ही जी वजाबाकी करून झाली ना, वजाबाकी की पुढे जर संख्या काही नाही उरली घ्यायला, वरून खाली घेतो ना एक एक संख्या. अशी भागाकार करताना आपण एक एक संख्या खाली घेत असतो. भागाकार येतो सगळ्यांना? हो मॅडम, हो येतो.
आता कितीचा भाग लागेल सांगा. हा, जेव्हा मी पहिल्यांदा इथे माझ्याकडचा शून्य इथे घेते, वरच्या संख्या संपल्या, खाली घ्यायला काही नाही, तेव्हा आपण आपल्याकडचा शून्य याच्या पुढे घ्यायचा. पण जेव्हा पहिल्यांदा आपण आपल्याकडचा शून्य आपण घेऊ तेव्हा इथे द्यायचं दशांश चिन्ह, डेसिमल पॉइंट. 18 मॅडम 18. आता भाग लावा. आता दशांश चिन्ह देऊन मग आता हा 18. वरती किती लिहायचे, वर किती लिहायचे, 6. वरती 18 लिहू, इथे 6. 18 वरती 6 खाली 18. आता इथे शून्यातून 8 आपले जात नाही, म्हणून मी इथे इकडून 1 घेऊन इथे 10 केले. आपण शून्याचे 10 करतो, 1 आपण घेतो ना, बॉरो करतो. आता 10 मधून 8 गेले, किती राहणार परत 2. आणि इकडे 1 मधून 1 गेला 0. आता एकदा तुम्ही दशांश चिन्ह दिलं की किती वेळा शून्य घेऊ शकता. आता इथे पण 2 उरले, वरून काही घ्यायला नाहीये, मग मी परत इथे शून्य घेणार. कारण आपण जेव्हा वजाबाकी करतो, वजाबाकी करून झाले की वरून आपण संख्या खाली घेत असतो, पण इथे वरती संख्या नाहीये, मग 0 0 देत जायचं. आता परत 20च आले बघा. मग परत काय होणार, परत कितीचा भाग लागणार, आले खाली. कितीचा भाग लागणार, 20 मधून वजा होणारी कोणती पाड्यातली संख्या आहे. पुन्हा तुमची 18च आहे. पुन्हा इथे 6, 3 18च वजा होणार, 20 मधून वजा होणार. पुन्हा इथून 1 घेऊन इथे 10 होणार, इथे 2 राहणार, 0. परत 0 आपण घेतलं आपल्याकडचं, परत 20च आले, परत 3 × 18, 18 वजा झाली, पुन्हा 2 राहणार. इथे 20 मधून 18 गेले, इथे 1, इथे 10, 10 मधून 8 गेले 2, 1 मधून 1 गेला 0. आता पुन्हा 2 राहिले, पुन्हा 0 घेणार, पुन्हा 6चा भाग लावणार, पुन्हा 2 राहणार, पुन्हा 0 घेणार, पुन्हा 6चा भाग लावणार. म्हणजे थोडक्यात काय माहितीये का, हा जो भागाकार आहे ना, हा भागाकार जो आहे तो संपणारा नाहीये. तुम्ही जेवढे 0 घ्याल ना, तेवढा तो पुढे होतच जाणार, वाढतच जाणार. तो संपणारा नाहीये. तो हा जो भागाकार आहे किंवा हे जे दशांश रूप आहे हे अखंडित आहे. अखंडित 2 प्रकारचे दशांश रूप, 2 प्रकारचं असतं. एक असतं खंडित म्हणजे संपणारा भागाकार, ज्याच्यामध्ये बाकी 0 येते, तो खंडित म्हणजे टर्मिनेट होतो. आणि दुसरा आहे अखंडित म्हणजे जो भागाकार कधीच संपत नाही, चालूच राहतो, कधीही नाही संपणार. आता हा भागाकार कधीच नाही संपणार. तुमची 2 बाकी येणार, परत तुम्ही 0 घेणार, 20, परत 3 × 18चा भाग लावणार, परत 2 राहणार, परत 0 घेणार, परत 20, परत 3 × 18, परत 2 राहिले, परत 20. पण इथे एक गंमत झालेली आहे. इथे काय झालंय बघा, वरती तुमचा जो भागाकार आलाय की नाही, दशांश रूप जे आलंय की नाही, त्याच्यामध्ये एक गंमत अशी झाली आहे की 6 6 6 6 तुमचे येतच जाणार. म्हणजे 6 जी संख्या आहे वरती ती येतच राहणार आहे. पूर्ण भागाकार संपणारच नाही. 6 6 6 6 6 येतच राहणार आहे. म्हणजे जेव्हा अशी संख्या बघा, हा भागाकार आहे अखंडित, नॉन टर्मिनेटिंग आहे. टर्मिनेट होत नाही म्हणजे संपत नाही. टर्मिनेट होणे म्हणजे संपणे, पण हा नॉन टर्मिनेटिंग आहे, म्हणजे कधीही न संपणारा भागाकार आहे. पण नॉन टर्मिनेटिंग जरी असला ना, तरी एक गंमत आहे की तो कसा आहे माहितीये का, एक संख्या परत येते.
6 6 6 म्हणून आपण काय करतो माहितीये, या 6वर रेष देतो, रेष देतो किंवा एखादा डॉट देतो आपण तिच्यावर. या रेषेचा किंवा डॉटचा अर्थ काय आहे माहितीये का, की 6 6 6 6 येतच राहणार आहे त्या भागाकारामध्ये. म्हणजे तो डॉट आणि रेष असेल तर याचा अर्थ आपला जो दशांश रूप आहे ते कधी संपणार नाही, अखंडित आहे, पण आवर्ती आहे. आवर्ती याचा अर्थ काय, आवर्ती म्हणजे 6 6 6 6 येतच राहणार आहेत, येतच राहणार आहेत. आवर्ती म्हणजे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा येणे, याला आवर्ती म्हणतात, रिकरिंग म्हणतात इंग्लिश मध्ये. रिकर होणं, रिकर म्हणजे पुन्हा येणं, पुन्हा पुन्हा येते, पुन्हा पुन्हा 6 येतोय 6 येतोय 6 येतोय 6 येतोय, म्हणजे 6 आवर्ती होत आहे. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येत आहे. बघा, मी जर 0.6 लिहिते किंवा मी 0.6 आणि 6 वर रेष देते, तर या दोघांमध्ये फरक आहे. मी इथे फक्त 0.6 लिहिले, 6 वर इथे मी कुठे रेष किंवा मी डॉट दिलेला नाहीये. याचा अर्थ काय माहितीये का, याचा अर्थ हे जे दशांश रूप आहे ते खंडित आहे. खंडित म्हणजे हा भागाकार संपणार आहे म्हणून मी रेष नाही दिली. पण जर मी त्या 6 वर रेष देते, याचा अर्थ 6 6 6 6 येतच राहणार आहेत पुन्हा पुन्हा. म्हणजे हे जे दशांश रूप आहे हे अखंडित आहे, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आणि आवर्ती आहे. आवर्ती म्हणजे 6 6 पुन्हा येत राहणार आहे. अखंडित आणि आवर्ती, अखंडित म्हणजे न संपणारा, आणि आवर्ती म्हणजे एखादी संख्या, कधी कधी 2 संख्या पण परत परत येतात, म्हणजे 2 7 2 7 2 7 2 7 असे. कधी एकच संख्या परत येईल, कधी 2 संख्या परत परत येतील, कधी 3 संख्या परत परत येतील. त्याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग, आवर्ती. अखंडित, अखंडित का, कारण तो संपत नाही, आणि आवर्ती. समजते का, जे आपले परिमेय संख्यांचे जे दशांश रूप आहेत ती 2 पैकी कुठल्या तरी एका प्रकारची असू शकतात. बघा, मी आणखी एक उदाहरण देते तुम्हाला, आपल्याला व्यवस्थित कळलं पाहिजे दशांश रूप काय असतं, दशांश रूपाचे प्रकार कोणते. समजा मी आणखी एक परिमेय संख्या घेतली 7/4. आता 7/4 म्हणजे 4 ने 7 ला भागायचंय. करा बघू भागाकार, मला उत्तर सांगा. बघूया तुम्ही करता का बरोबर. वही आहे तुमच्याकडे आणि मला उत्तर सांगा बघू. 4 ने छेदाने अंशाला भागायचं. 4 ने जेव्हा आपला संख्या खाली घ्यायला नसेल तेव्हा 0 आपल्याकडचा घ्यायचा आणि वरती दशांश चिन्ह द्यायचं असतं. मुलांनो, वही नाहीये का तुमच्या सोबत? मला उत्तर सांगायचं भागाकाराचं. नाहीये का?
कोण सांगेल का उत्तर? स्क्रीन दिसते ना सर्वांना? हा बघा बरोबर आहे 1.75. व्हेरी गुड, बरोबर. आता इथे आपण काय केलं? बघा आपण काय केलं, कसा भागाकार करायचा किंवा या दशांश रूपात काय फरक आहे. पहिला तर 4च्या पाड्यामध्ये 4 ही संख्या आहे जी 7 मधून वजा होऊ शकते, म्हणून पहिला जो भाग लावणार तो मी 4 एके 1 चा लावणार. कारण मगाशी शून्याचा का लावला? कारण मगाशी पाढ्यामधली संख्याच नव्हती जी त्याच्यातून वजा होते, पण आता पाढ्यामधली ही संख्या आहे 4 जी 7 मधून वजा होऊ शकते, म्हणून 4 एके 4. 7 मधून 4 गेले, 3 राहिले. आता आपण काय करतो, एकदा वजाबाकी झाले की वरून खाली संख्या घेतो, पण वरून खाली घ्यायला संख्याच नाहीये, संपली, एकच संख्या होती 7. आता संख्या नाहीये म्हटल्यानंतर मी इथे काय घेणार, आपल्याकडचा 0 घ्यायचा आणि वरती द्यायचं दशांश चिन्ह. आता 30 मधून वजा होणारी संख्या मोठ्यात मोठी 28 आहे, 30 मधून वजा होणारी, म्हणून 4 7 28. 4 7 28 इथे वजा करायचं. शून्यातून 8 नाही जात, म्हणून मी इथून 1 घेऊन 10 गेले, 10 मधून 8 गेले, 2 राहिले, इथे 0. आता मी पुन्हा 1 0 घेऊ शकते, कारण 0 मग नंतर तुम्ही किती वेळा, एकदा दशांश चिन्ह दिलं ना वरती की 0 किती वेळा घेऊ शकता. मग 20, मग 4च्या पाड्यात 20 आहे इथे बघा, मग 4 पंचे 20, 20 मधून 20 गेले, 0 राहते. आता इथे बाकी बघा 0 आले, मगाशी बाकी 0 येतच नव्हती. मगाचा जो भागाकार होता त्याच्यामध्ये 2 2 2 2 येतच होते. हा बघा बाकी काही 0 येणारच नाही. तुम्ही 318 318 6 भागाकार करत जाणार, खाली 18 येणार, वजा होणार, 2 येणार, संपणारच नाही भागाकार हा. मग हे जे दशांश रूप तुम्हाला मिळालेलं आहे याचं 2/3चं दशांश रूप जे आपल्याला मिळाले, हे याला म्हणतात अखंडित आवर्ती दशांश रूप. अखंडित आवर्ती, अखंडित म्हणजे कधीही न संपणार, आणि आवर्ती का? कारण त्याच्यामध्ये 6 पुन्हा पुन्हा येते, म्हणून आवर्ती. म्हणून जे दशांश रूप आहे ते कोणत्या स्वरूपाचं आहे? आता हे जे दशांश रूप तुम्हाला मिळालं, आता जे आपण सोडवलं ते कसं मिळालं? संपला भागाकार, 0 0 आली बाकी, याच्या पुढे होणारच नाही भागाकार. म्हणजे हे जे दशांश रूप आपल्याला मिळालेलं आहे 1.75, हे अखंडित नाही, खंडित आहे. ते खंडित म्हणजे संपला भागाकार, तिथे कोणतीच संख्या, कोणताच गट, तो भागाकार वाढलाच नाही, संपला, खंडित झाला, टर्मिनेट झाला. टर्मिनेट म्हणजे बाकी 0 आली. पण जेव्हा अखंडित आवर्ती असते की नाही, तेव्हा बाकी तुम्हाला 0 मिळणारच नाही. फक्त एकच गोष्ट होते की वरती जी भागाकारात जी संख्या येते ती एखादी संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा येतो. म्हणजे हे जे आता याच्यावर मी कुठेही रेष दिली नाहीये, अशी रेष नाही दिली 75 वर. रेष दिली असती तर याचा अर्थ ते 7-5 रिपीट झाले असते, पण तसं होतच नाहीये, एकदाच 7-5 आहेत, त्यामुळे रेष वगैरे नाही द्यायची. मग या दशांश रूपावरून सुद्धा आपण सांगू शकतो की हे दशांश रूप कोणत्या प्रकारचं आहे, खंडित आहे की अखंडित आवर्ती आहे. आता मी काही दशांश रूप लिहिते, त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की ते खंडित आहे की अखंडित आवर्ती. फक्त दशांश रूप लिहिते.
आता हे मी 4 दशांश रूप तुम्हाला दिलेले आहेत. याच्यामधले कोणते खंडित आहेत ते सांगा आणि कोणते अखंडित आवर्ती आहेत ते सांगा. पहिला जो 2.4 हे जे दशांश रूप दिले ते असेल कोणत्या तरी परिमेय संख्येचं दशांश रूप 2.4. हे खंडित आहे की अखंडित आवर्ती आहे सांगा. पहिला जे दशांश रूप मी तुम्हाला दिलंय ते खंडित आहे की अखंडित आवर्ती आहे. बोला. खंडित म्हणजे संपणारा भागाकार. मग तो कसा कळेल? ज्याच्यावर रेष किंवा डॉट नाहीये म्हणजे तो पुढे पुढे आली नाहीये ती संख्या म्हणजे तो भागाकार संपलाय. जेव्हा आपण एखाद्या संख्येवर रेष देतो ना याचा अर्थ ती संख्या परत 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 येतच राहणार आहे. मग तो अखंडित आवर्ती असतो. मग मी हे जे पहिलं दशांश रूप जे दिलंय ते कसं आहे? खंडित आहे. हे ऑप्शन येणार ए की बी? अखंडित आवर्ती. खंडित की अखंडित आवर्ती सांगा बघू. 1 की 2? खंडित आहे की अखंडित आवर्ती आहे? पहिला की दुसरा? खंडित की अखंडित आवर्ती? 2.4 2.4 हे जे दशांश रूप आहे 2.4 हे जे दशांश रूप आहे ते खंडित आहे की अखंडित आवर्ती? पहिला की दुसरा ऑप्शन? अरे मुलांनो सांगा काहीतरी. काही सांगा. उत्तर चुकलं तरी चालेल. उत्तर तर सांगा. 1 की 2? बर बघा ज्याच्यावरती रेष नाहीये ना ज्या दशांश रूपात तुम्हाला रेष किंवा डॉट दिसत नाही ना ते खंडित आहे. ते संपले भागाकार म्हणून तर त्याच्यावर रेष नाही ना. हा खंडित आहे पहिला. दुसरा कसा आहे? दुसरा जे दशांश नुसतं अखंडित नसतं. अखंडित आवर्ती असतं. फक्त अखंडित नसतं. अखंडित आवर्ती असतं. आवर्ती पण आहे ना 8. हा 8 वर रेष दिली आहे म्हणजे 8 पुन्हा पुन्हा येणार आहेत म्हणजे 8 आवर्ती आहेत. पुन्हा पुन्हा येणार आहेत म्हणजे हे जे दशांश रूप आहे ते आहे अखंडित आवर्ती. तिसरं कसं आहे? तिसरं खंडित की अखंडित आवर्ती? अखंडित आवर्ती. कारण 5 वर बघा 5 वर मी पॉइंट दिलेला याचा अर्थ 5 5 5 5 5 5 येतच जाणार आहेत पुढे. 5 वर मी जर डॉट दिलेला आहे तर 5 रिपीट होणार आहेत म्हणजे हे सुद्धा अखंडित आवर्ती आहे. तिसरं खंडित. बरोबर. व्हेरी गुड. आता तुम्हाला एक काम करायचं आहे. आपलं पुस्तक आहे की नाही? आपलं पुस्तकामध्ये ना
पुस्तकामध्ये आपल्याला गणित दिलेले आहेत बघा. भागाकार करून दशांश रूप काढायचा आणि ते दशांश रूप कसं आहे, खंडित आहे की अखंडित आवर्ती आहे ते फक्त तुम्हाला सांगायचंय. भागाकार करावा लागेल त्याच्यासाठी. हे बघा दिसतंय तुम्हाला, प्रॅक्टिस सेट 2.1. मराठी मीडियमची मुलं आहात तुम्ही ना सगळी? मराठी मीडियमची आहात का? हा, तर आपला जो प्रॅक्टिस सेट म्हणजे आपला जो सराव संच 2.1 आहे त्याच्यामध्ये पहिला गणित बघा, हे जे 13/5 अशी संख्या आहे, परिमेय संख्या, ती p/q स्वरूपात आहे. तिला आपल्याला दशांश रूपात आणायचं आहे. p/q स्वरूपात 13/5. करा बघूया गणित. 13/5 दशांश रूप काढा बघू. 5 ने 13ला भागा, छेदाने अंशाला भागायचं असतं. पटापट भागाकार करा आणि मला उत्तर सांगा. आणि जे दशांश रूप आहे ते खंडित आहे की अखंडित आवर्ती ते सांगा. 5 ने भागा बघू 13ला. किती उत्तर येतं सांगा. 2.5. 6. हा बघा, इथे 5 दुणे 10चा भाग लागणार, कारण 13 आहे. 13 मधून वजा होणारी संख्या 10 आहे. 5 दुणे 10, इथे 3 राहिले. आता खाली घ्यायला काय नाहीये, तर आपण आपल्याकडचा शून्य घेतला की वरती दशांश चिन्ह द्यायचं. आणि 5 6 30, 5 30, म्हणजे याचं जे दशांश रूप आलं ते 2.6 आलं. म्हणजे हे कसं आहे, खंडित आहे की अखंडित आवर्ती आहे? खंडित, कारण तुमचा भागाकार संपलेला आहे. मग खंडित लिहायचं. कळलं? हा, मग हा पहिला प्रश्नातले किती आहेत बघा. ही गणित 5 गणित दिलेली आहेत. पहिला प्रश्न दिसतोय? पहिला प्रश्न सर्वांना? सगळ्यांचा असाच भागाकार करून असाच भागाकार करायचा. आणि जर तुमचा भागाकार संपत नसेल तर थांबायचं, करत नाही बसायचं, कारण ते परत परत तेच येत जातं जर आवर्ती असेल तर. त्यामुळे एखादी संख्या परत परत यायला लागली की थांबा आणि मग ते लिहा अखंडित आवर्ती. जमेल का सोडवायला? भागाकार करावा लागेल. हा बघा, जमलं तर ते सोडवायचंय. मला उत्तर सांगायचं पुढच्या वेळी. सगळ्यांनी सोडवणार आहे की नाही सगळेजण? भागाकार येतो की नाही सगळ्यांना? बर, व्हेरी गुड. पुढच्या वेळेला अभ्यास करून यायचा. ठीक आहे, आपली वेळ संपली. गुड बाय.